यांची आज साताऱ्यामध्ये महाशांतता रॅली होती आणि सभाही होती, पण सभेदरम्यान जरांगे पाटील यांना थकवा जाणवू लागला आणि आता जरांगे पाटलावर इथल्या ठिकाणच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. दादा, कशी आहे तब्येत सध्या? तब्येत चांगली आहे, परंतु डॉक्टरांनी आराम करायचं सांगितलेलं आहे, पण मी आराम करणार नाही. उद्या पुण्यात म्हणजे उद्या 11 तारखेला रविवारी पुण्यात शांतता रॅली, त्या शांतता रॅलीला मी उपस्थित राहणार आहे. मी जाणार आहे. किती दुखलं, किती आजारी पडलो तरी मी उद्याच्या पुण्याच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्यांनी दिलेल्या वेळेत मी पुण्यात हजर राहणार आहे. तसंच नगरचाही कार्यक्रम होणार आहे आणि नाशिकचा पण होणार. कोणताच कार्यक्रम थांबवला जाणार नाही आहे. कितीही त्रास झाला, कितीही आजारी पडलो, कितीही दुखलं तरी मी आराम करणार नाही आहे. डॉक्टरांनी जरी सांगितलं असलं तरी उद्या पुण्याला मी 100% कार्यक्रमाला येणार आहे. उद्या त्यांच्या वेळेत मी पुण्याला हजर आहे. पुण्याच्या बांधवांना विनंती की मी उद्या कार्यक्रमासाठी येणार आहे. दादा, समाज भावना असते की तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, तुम्ही आवश्यक आहात असं नेहमी तुम्हाला ते म्हणतात. उपोषण करू नका असंही म्हणतात. कुठेतरी समाजाला काळजी वाटते. आता शिवेंद्रराजे भेटायला आले होते, त्यांनी तुम्हाला काळजीचा सल्ला दिला, तुम्ही पण काळजी घेतली पाहिजे असं समाज पण म्हणत आहे. हो, शिवेंद्रराजे साहेब आले होते भेटायला. त्यांनी तब्येतीची विचारपूस पण केली, परंतु समाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्या पुण्याला, परवा नगरला आणि त्यानंतर नाशिकला लोक थांबणार आहे. लोक वाट बघत आहेत तिकडं कार्यक्रमाची, आणि माझ्यासाठी माझ्या शरीरापेक्षा समाज मोठा आहे. त्यामुळं ही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मी कुठल्याच कार्यक्रमाला गैरहजर राहणार नाही आहे. मी स्वतः उद्याच्याला पुण्याच्यासुद्धा कार्यक्रमाला जाणार आहे. त्यामुळं उद्या जी वेळ असेल रविवारी 11 ऑगस्ट रोजी, त्या वेळेत मी पुण्याच्या कार्यक्रमाला येणार. कोणात गैरसमज जाईल की येणार आहे का नाही, उद्या आजारी पडल्यामुळे येतील की नाही, मी किती आजारी असलो तरी पुण्याच्या कार्यक्रमाला उद्या हजर राहणार आहे. नक्कीच होती मनोज जरांगे पाटील. आणि तब्येत खराब असली तरी पुण्याचा उद्याचा दौरा जो आहे, रॅली होईल, सभा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तब्येतीची काळजी, समाज म्हणतं की तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, पण माझ्या तब्येतीपेक्षा समाज आणि समाजासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, सातारा.